नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. आपण पाहतात गाळीव इतिहास. आजचा आपला विषय आहे, भारतातल्या एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना कपाळावर गंध लावायला नकार दिला. त्याच वेळेला एक इंग्रज अधिकारी या कपाळावर गंध लावण्याकरता आपल्या कर्मचाऱ्यांच्या तो निलंबित झालेला आहे. हा विरोधाभास आहे. नेमकं काय कथा आहे, नेमकी काय आपली पोस्ट आहे, हे जाणून घेण्याकरता थोडा वेळ आपल्या सोबत राहा. पाहत राहा गाळीव इतिहास. जे नवीन आले असतील आपल्याकडं त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा विनंती करतोय की आपले जे व्हिडिओ असतात न कुठे ऐकलेले न लवकर आपण वाचलेले, त्याला आपण म्हणून गाळीव इतिहास अनफोल्डिंग स्टोरीज असं नाव दिलं आहे. तर त्याच्यानुसार परवाच आपण वर्तमानपत्रामध्ये बातमी ऐकली होती, टीव्हीवर याच्यावर चर्चा झाली. भारतामध्ये असणारी जी चष्म्याची अग्रगण्य कंपनी लेन्सकार्ट, तर त्या कंपनीनं आपल्या शोरूममध्ये जे कर्मचारी असतील त्यांना टिकली लावण्याकरता किंवा त्याच्यावर टिळा लावण्याकरता बंदी घातलेली आहे. म्हणजे खरं तर ज्यावेळेस या कंपनीचा आपण आढावा घेतला, पियुष बन्सल यांचं नाव हरियाणाचे हे असणारे, आता नावावरनं हा हिंदूच माणूस दिसतोय. 2010 साली स्थापन झालेली लेन्सकार्ट कंपनी. माझ्याकडे 1-2 चष्मे त्या कंपनीच्या आहेत. तर असं का केलं हे माहीत नाही. पुन्हा त्यांनी खुलासा केला की ही जुनी पोस्ट आहे. असं काही का असेना, परंतु ह्याची चर्चा आपली या असणाऱ्या आपल्या कंपनीची चर्चा या ठिकाणी झाली आणि त्या अनुषंगानं आपण थोडंसं मागं जाऊया 150 वर्षापूर्वी. तर इथं ज्यावेळेस इंग्रजांचं शासन होतं, तर अशा वेळेला एक इंग्रज अधिकाऱ्यानं स्वतः हिंदू धर्मासाठी काय केलं आणि मग शेवटी लोकांनी त्याचा शेवट काय झाला, या सर्व गोष्टीचा अगदी थोड्या वेळात आपण आढावा घेत असताना ज्याची चर्चा आपण करतोय, तर त्यांचं नाव आहे मेजर जनरल चार्ल्स स्टुअर्ट्स. 1758 ते 1828 त्यांचा हा कालावधी. मूळच्या आजच्या ग्रेट ब्रिटनमध्ये आयर्लंड या ठिकाणी जन्म झालेले, म्हणजे एका स्टुअर्ट घराणं खरं तर ग्रेट ब्रिटनमधलं एक नामांकित अशा प्रकारचं राजघराणं होतं. तर त्याच्यामध्ये यांचा जन्म झाल्यानंतर वयाच्या 19व्या वर्षी म्हणजे 1777 साली ईस्ट इंडिया कंपनीच्या वतीने ते भारतामध्ये बेंगॉल नेटिव्ह इन्फंट्रीमध्ये इथं दाखल झाले. म्हणजे ते कलकत्त्याला आले आणि कलकत्त्याला आल्यानंतर इथं असणारी संस्कृती, इथं असणाऱ्या जे बाकीच्या गोष्टी, याचा त्यांना फार अशा प्रकारचा म्हणजे जवळीकता निर्माण झालेली आपल्याला आढळून येते. आणि त्यामुळं थोड्याच अवधीमध्ये भारतीय संस्कृती, भारतीय इथले असणारे देवदेवता यांच्याविषयी त्यांच्या मनामध्ये भाव निर्माण व्हायला मदत झाली आहे. आता ही मदत झाली म्हणण्यापेक्षा एवढं ते या हिंदू संस्कृतीची जवळीक गेलेली आहेत, त्याच्यावर त्यांनी मोठ्या अशा प्रकारची 4-5 पुस्तकं लिहिली. एवढ्यावर न थांबता त्यांचं जर जीवन आपण बघितलं तर त्या जीवनामध्ये आपल्याला दिसतंय की ज्या वेळेला त्यांचा मिलिटरीचा ड्रेस झाला, सैन्याचा पोशाख संपल्यानंतर ते घरी आल्यानंतर अगदी धोतर घालायचं, उपरणं वरच्या बाजूला घालायचं, गंधाचा टिळा लावायचा, जानवं घालायचं. एवढंच नाही तर कलकत्ता या ठिकाणी असणारी हुगळी नदी किंवा ज्याला आपण गंगा म्हणतो तिथली, तर तिथं 2 वेळेला जाऊन आंघोळ करायची, पूजार्चा करायची. एवढा अशा प्रकारचा त्यांचा दिनक्रम त्या ठिकाणी असायचा. सर्व काही हिंदू पद्धतीनं त्यांचं वागणं त्या ठिकाणी होतं. आता एवढ्यावरच न थांबता 1813 साली ज्यावेळेला ते आता अधिकारी असल्यामुळे त्यांचं प्रमोशन व्हायचं, तर त्यावेळेला 1813ला 4th नेटिव्ह इन्फंट्रीमध्ये काम करत असताना, हे एक पलटण आहे, तर त्याच्यामध्ये काम करत असताना यांनी चक्क आपल्या सैनिकांना कपाळावर गंध लावणे, पाहिजे तशा मिश्या वाढवणे याच्याकरता एक आदेश काढून टाकला होता. रीतसर अशा प्रकारची त्यांनी परवानगी देऊन टाकली होती. साहजिकच आहे, त्या कालखंडामध्ये इंग्रजांना ही गोष्ट शक्यच नव्हती. आजही आपण बघतो ख्रिश्चन मिशनरी शाळा, कॉन्व्हेंट शाळेमध्ये अशा प्रकारचे टिळा वगैरे लावायला हातामध्ये जे काही दोरा असेल त्याच्याकरता आजही बंदी आहे. आणि अशा वेळेला 1813 साली या असणाऱ्या चार्ल्स स्टुअर्ट साहेबांनी आपल्या जी काही त्यांच्याकडे असणारे बटालियन आहे, त्यांचं रेजिमेंट जे आहे, याच्यातल्या सर्व सैनिकांनी कपाळावर गंध लावावा अशा प्रकारच्या सूचना त्या ठिकाणी दिल्या होत्या. याची शिक्षा तो सुद्धा त्यांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मिळाली. त्यांना काही दिवस निलंबित तिथं करण्यात आलं होतं. मात्र हे मोठ्या घराण्यातला असणारे व्यक्ती, त्यामुळं त्यांच्यावर काही ही जी शिक्षा होती जास्त दिवस चाललं नाही. पुन्हा त्यांना परत सैन्यामध्ये घेण्यात आलं, त्यांची बदली करण्यात आली आणि शेवटपर्यंत आपले हे नोकरी करत असताना मेजर जनरल पदावर पर्यंत त्या ठिकाणी पोहोचले. आता हे झालं इथपर्यंत. मात्र त्यांची असणारी हिंदू संस्कृती, त्यांचं असणारं भारतातल्या संस्कृती, इथं असणारा धर्म, याच्यावर एवढं प्रचंड अशा प्रकारचं प्रेम आहे की त्यांनी परत जायला सुद्धा नकार त्या ठिकाणी देण्यात आला. इथंच त्यांना ते वाढले.
इथंच त्या ठिकाणी असणार. त्यांनी जो काही जो संग्रह असेल त्यांचा, खास करून मूर्त्यांचा मोठ्या प्रमाणात संग्रह त्यांनी जमा केलेला आपल्याला आढळून येतो. आजही आपण ब्रिटिश म्युझियममध्ये गेलो तर त्यांच्या नावानं तो संग्रह आपल्याला पाहायला मिळतो. एवढंच नाही तर त्यांनी सांगितलं होतं की माझ्या मृत्यूनंतर तुम्ही माझं जे काही अंत्यविधी असेल तो हिंदू पद्धतीनं म्हणजेच एकंदर दफन केलं पाहिजे. म्हणजे अंत्यविधी जो असेल आपल्या हिंदू पद्धतीनं, ज्याला आपण जाळणे म्हणतो, तर तशा प्रकारे करावा असं त्यांनी सूचित केलं होतं. मात्र इंग्रज अधिकाऱ्यांनी परवानगी दिली नाही. कारण का, जे आपण जर ह्याला गेलोत कलकत्त्याला तर तिथे इंग्रजांची फार मोठ्या अशा प्रकारची एक स्मशानभूमी आहे. तर तिथं जवळपास 1600 दीड ते 2000 या सैनिकांच्या समाधी आहेत. इथं असल्या प्रकारचं करता येणार नाही म्हणून परवानगी नाकारली. कसं का असेना, त्यांच्या ख्रिश्चन पद्धतीने त्यांचा अंत्यविधी जरी झाला असला तर शेवटची त्यांची इच्छा पूर्ण केली. त्यांच्यासोबत श्रीकृष्णाची मूर्ती त्या ठिकाणी ठेवण्यात आली होती आणि त्यानंतर त्यांची जी समाधी आज बांधण्यात आलेली आहे तर ती सुद्धा पूर्णतः हिंदू पद्धतीची आहेत. त्या समाधीवर वेगवेगळ्या प्रकारची जी काही लक्ष्मी असेल, विष्णू असेल, अशी जी काही चित्र असतील हिंदू पद्धतीची, सर्व चित्र त्यांच्या समाधीवर त्या ठिकाणी काढण्यात आली होती. आणि म्हणून त्यांना इंग्रजांनीच, भारतीयांनी तर ठीक आहे, इंग्रजांनी त्यांना पदवी दिली होती हिंदू स्टुअर्ट्स. तर ते इतिहासामध्ये फार प्रसिद्ध अशा प्रकारचे पावले आहेत. तर अशा रीतीने एकंदर या भारतातला हिंदू असणारा माणूस गंध लावण्याकरता, हातात जे काही दोरा असेल याच्याकरता बंधनं घालतोय. इंग्रजांच्या कडक शिस्तीमध्ये ज्यावेळेस इथं धर्मप्रसार करण्याकरता इंग्रज आलेले आहेत तर त्या धर्मप्रसाराला विरोध करून तो म्हणतोय की भारताची संस्कृती, भारताचा असणारा इथं असणारा धर्म चांगला आहे आणि त्याचं अनुसरण जगानं केलं पाहिजे. असाही प्रकारचा इतिहास या ठिकाणी आपल्याला आढळून येतोय. तर त्यामुळं हा हिंदू स्टुअर्ट्स विरुद्ध पियुष असणारा बन्सल याची चर्चा या ठिकाणी आपण पुढे न्यावी. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा, लाईक करा, शेअर करा आणि जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा गाळीव इतिहास. धन्यवाद.